तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी पहिल्यांदा एम-पी-एस-सी देत असतील. ती 2026ला आता गट क ची ॲड आलेली आहे 5,707 पदांची. ती कदाचित 8-9 हजारापर्यंत ती पदसंख्या जाऊ शकते. तर तुमच्या मनामध्ये एक भीती असेल का एम-पी-एस-सी खूप टफ एक्झाम आहे किंवा असे पण विद्यार्थी असतील का जे खूप दिवसापासून सरळ सेवेची तयारी करत होते. पहिली तलाठीची एक्झाम सरळ सेवा घ्यायची आणि सरळ सेवा करताना आता अचानक हे सर्व पद एम-पी-एस-सीत गेले. त्याच्यामुळे हे कसं करायचं, एम-पी-एस-सीच्या पोरांशी कॉम्पिटिशन कशी करायची, काय आहे, ते ऑलरेडी त्यांचा अभ्यास खूप झालेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मनामध्ये येतात. पण मित्रांनो, एक एक्झाम आहे. तुम्ही जरी सरळ सेवेची तयारी करत असाल, आता मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये पॅटर्न सांगतो. पॅटर्न कसा असणार आहे. बघा आत्ता फॉर्म भरायची डेट अजून पण फॉर्म भरू शकता तुम्ही. फॉर्म भरून द्या एम-पी-एस-सीचा. तुम्ही भरला असेल किंवा भरायचा बाकी असेल तर भरून द्या. बघा काय असणार आहे, 25 ऑक्टोबरला तुमची पूर्व परीक्षा होणार आहे. काय? पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबरला होणार आहे. ऑक्टोबर. 25 तारखेला जो पेपर असेल, त्याच्यामध्ये 100 प्रश्नांचा हा पेपर असेल. की 100 प्रश्नांचा हा पेपर असेल. 100 प्रश्न किती मार्क्ससाठी? 100 मार्क्ससाठी. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय कळतंय, एक प्रश्न 1 मार्क्ससाठी आणि याच्यासाठी जो वेळ असेल, तुम्हाला टाईम दिलेला असेल, तो किती असेल? 60 मिनिटाचा टाईम दिलेला असेल. ओके. 60 मिनिटामध्ये तुम्हाला हे 100 प्रश्न सोडवायचे. हे 100 प्रश्न कोणत्या-कोणत्या विषयावर विचारले जातात, ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. पॉलिटी म्हणजे आपण त्याला राज्य व्यवस्था म्हणतो. पॉलिटीवर 15 प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. दुसरं इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र, इकोवर 15 प्रश्न विचारले जातात. सायन्स आपण त्याला विज्ञान म्हणतो मराठीमध्ये. सायन्सचे 15 प्रश्न. ठीक आहे. हिस्ट्री, इतिहास, हिस्ट्रीला 10 प्रश्न विचारले जातात. जिओग्राफी, भूगोल, जिओग्राफीला 10 प्रश्न. मॅथ आणि रिझनिंग ठीक आहे. हे 20 प्रश्न विचारले जातात आणि करंट अफेअर्सचे 15 प्रश्न विचारले जातात. असे हे टोटल तुम्ही बघितले तर हे 100 प्रश्न ह्या परीक्षेला 25 ऑक्टोबरला जो पेपर देणार आहे 11 ते 12 ह्या टायमिंगमध्ये तो पेपर होतो. त्या पेपरला हे 100 प्रश्न ह्या विषयावर विचारले जातात. ओके. मग आता तुमच्या मनामध्ये ह्या 85 दिवसामध्ये बरेच भीती असेल, जाऊ द्या पहिलाचा अटेम्प्ट आहे असाच देऊ. पण मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल गोष्ट सांगतो. पहिला अटेम्प्ट आहे ना, हा सगळ्यात चांगला अटेम्प्ट असतो. त्याच्यामुळे बेस्ट द्या. रिझल्ट काही पण असो. मग बेस्ट द्यायचं तर तुम्हाला ह्या 85 दिवसाचं चांगलं युटिलायझेशन करावं लागेल. हे 85 दिवस व्यवस्थित डिव्हाईड करावं लागतील तुम्हाला. ठीक आहे. या सर्व विषयामध्ये तुम्हाला काही 100 पैकी 100 मार्क्स नाही पाडायचे इथं. इथं कट ऑफ किती लागतात? कट ऑफ बघा गट क चा कट ऑफ आता एवढ्या जागा असल्यामुळे 100% खाली येणार आहे. गट ब चा कमी जागा होत्या, तरी 500-600 जागा होत्या, तरी कट ऑफ किती लागलेला आहे? 53 कट ऑफ लागलेला आहे 100. गट ब चा जो पी-एस-आय, एस-टी-आय, एस-ओ-एस-आर. गट क चा कट ऑफ आता एवढ्या जागा जर त्या 8-9 हजार जागा झाल्या, तर तो कट ऑफ 40 म्हणजे आता ते पेपरवर ठरतं बरं का. मी आता इथं तुम्हाला आकडा द्यायचो आणि तुम्ही त्याचा विचार करायचा. कट ऑफ खाली लागेल. खाली येईल कट ऑफ कारण कंबाईन कट ऑफ आहे सर्वांचा. सर्व जागा मिळून एकच कट ऑफ लागेल. कंबाईन कट ऑफ आहे आता ही मेथड. ठीक आहे. सगळ्यांसाठी एकच कट ऑफ असतो. बाकी टेक्निकल गोष्टी, टेक्निकल जे पद आहे ते सोडले तर. ओके. तर तो कट ऑफ खाली येईल. मग तुम्हाला या 100 पैकी तो कट ऑफ क्रॉस करण्यासाठी काय करावं लागेल? ठीक आहे. एक पहिली गोष्ट काय करा माहिती आहे का तुम्ही? तुमच्या मनामध्ये तुम्ही एक प्रोसेस फॉलो करा. मला काय सांगायचं इथे एक प्रोसेस फॉलो करा. रँडमली स्टडी करू नका. एखादा क्लास जॉइन केलाय आणि 8-8, 9-9 तास तुम्ही ते लेक्चर करताय, लाईव्ह लेक्चर. त्यातून तुम्हाला आउटपुट काहीच भेटत नाही. त्याला काही लॉजिक नाही. तुम्ही प्रॅक्टिकल असले पाहिजे तुमच्या माइंडमध्ये का प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी काय आहे, जेणेकरून मी रिझल्ट म्हणजे मी पास होईल परीक्षा. ओके. तर बघा याच्यासाठी तुम्ही काय करू शकता माहिती आहे का? पहिली गोष्ट तुम्हाला काय करायचं आहे, सिलेबस डाउनलोड करायचा आहे. सिलेबस तुम्हाला सगळीकडे भेटेल. एम-पी-एस-सीची वेबसाईट जर तुम्ही ओपन केली, तर पहिलंच त्याच्यामध्ये तुम्ही सिलेबसच्या ऑप्शनमध्ये गेले, तर तिथं सगळ्या परीक्षांचे सिलेबस आहे. तुम्ही गट क पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेची सिलेबसची पी-डी-एफ आहे ती डाउनलोड करू शकता. ओके. सिलेबस डाउनलोड करायचा आहे तुम्हाला, बघायचंय. आता मी तर ऑलरेडी तुम्हाला विषय सांगितलेले कोणत्या विषयावर, पण त्या सिलेबसमध्ये हिस्ट्रीमध्ये कोणते टॉपिक आहे, पॉलिटीमध्ये कोणते टॉपिक आहे किंवा जिओग्राफीमध्ये काय आहे, विज्ञानामध्ये काय दिलेलं आहे सिलेबस. तुम्हाला एक अंदाज येईल का याच्यात एक्झॅक्टली करायचं काय? मग तुम्हाला त्याची पुढची स्टेप काय करायची सिलेबस केल्यानंतर प्रत्येक विषयासाठी काय करायचंय, एक पुस्तक घ्यायचं एकच हां. प्रत्येक विषयासाठी एक पुस्तक जसं पॉलिटीसाठी रंजन कोळंबे सर, इतिहासासाठी समाधान महाजन सरांचं पुस्तक वाचू शकता. महाराष्ट्राच्या भूगोलासाठी तुम्ही सौदी किंवा दीपस्तंभाचं पुस्तक वाचू शकता. इकॉनॉमीसाठी कोळंबे सरांचं पुस्तक वाचू शकता किंवा विज्ञानचं भस्के सरांचं असेल. हे पुस्तकं तुम्ही हे स्टँडर्ड सोर्सेस याच्यातून हे सर्व मुलं वाचतात बरं का. जे जुने मुलं आहे, नवीन मुलं आहे, मोस्टली हेच पुस्तकं वाचतात. ठीक आहे. ते काही सांगायची गरज नाही. तुम्ही याच्या एका विषयासाठी एक पुस्तक चूज केल्यानंतर
ते पुस्तक तुम्हाला पहिल्या पेजपासून तर शेवटच्या पेजपर्यंत वाचायचं नाहीये. मग याच्यासाठी तुम्ही म्हणाल मग हे वाचायचं कसं? हा प्रश्न निर्माण होतो पुढचा. तर त्याच्यासाठी एक स्ट्रॅटेजी आहे मित्रांनो. 2018 पासून हे पेपर जे होत आहे, 2018 पासून हे कंबाईन एक्झाम होते. तो आत्ताचा जो पॅटर्न आहे तो 2018 पासून सुरू झालेला आहे. ओके. मग तुम्हाला काय करायचंय हे 2018 पासूनचे गट ब आणि गट क चे पेपर डाउनलोड करायचे. 15 ते 16 पेपर तुम्हाला भेटतील तिथं. ठीक आहे. मग हे 15 ते 16 पेपर तुम्हाला भेटल्यानंतर तुम्हाला कळेल का पॉलिटीमध्ये बघा, जे आता मी तुम्हाला सांगितलं 15 प्रश्न विचारले जातात. हे 15 प्रश्न 2018 ला आता तुम्हाला कसं सिंपल अजून सिंपल करून सांगतो. तुम्ही जर पॉलिटी विषय घेतला किंवा हिस्ट्री घेतला. हिस्ट्री किंवा इतिहास आपण त्याला म्हणतो. हिस्ट्री घेतलं 2018 इथं टाकलं, 2019 टाकलं, 20, 21, 22, 23, 24 आणि 25 ठीक आहे. असं टाकलं. इथं पहिला प्रश्न जर सपोज समाज सुधारक असेल, समाज सुधारक ठीक आहे. समाज सुधारक म्हणजे इथं लिहायचं 2018 चा पहिला प्रश्न, इथं पहिला प्रश्न समाज सुधारक ठीक आहे. दुसरा प्रश्न असेल काँग्रेसवर प्रश्न असेल, इथं लिहायचंय काँग्रेस ठीक आहे. काँग्रेस, काँग्रेसच्या अधिवेशनावर प्रश्न असेल. तिसरा प्रश्न 1857 च्या उठावावर असेल, तुम्हाला इथं लिहायचं 1857 चा उठाव. ओके. सेम 2019 चे प्रश्न, सेम 2020 चे प्रश्न, सेम 21, 22, 23, 24, 25 असं सेम करायचं तुम्हाला. याच्यामुळे काय कळलं, तुम्हाला एक गोष्ट इथं लक्षात येईल का 2018 ला जे 10 प्रश्न विचारले, ज्या टॉपिकवर विचारले होते, त्यातलेच काही टॉपिक इथं रिपीट झाले. म्हणजे इथं काँग्रेसवर इथं प्रश्न विचारला झाला 2019 ला कदाचित विचारला नसेल, 20 ला विचारला गेला, 21 ला विचारला गेला. म्हणजे मला काय कळतंय, वारंवार त्याच टॉपिकवर कोणते असे टॉपिक आहे, का जे आय-एम-पी आहे माझ्यासाठी. काय माझ्यासाठी आय-एम-पी आणि त्याच्यावर वारंवार प्रश्न विचारले जात आहेत. मग मी ती लिस्ट काढतोय. हिस्ट्रीचे मी असे 15 ते 20 टॉपिक काढले, पॉलिटीचे 15 ते 20 टॉपिक काढले, जिओग्राफीचे 15 ते 20 टॉपिक काढले. मी पहिल्यांदा ते टॉपिक करा. कारण माझ्याकडे वेळ कमी आहे. तुम्हाला करायचंय हां, ही एकदम प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी एक्झाम क्रॅक करण्याची. तुम्ही जेव्हा हे करायला लागता त्यावेळेला तुम्ही जेव्हा पी-वाय-क्यू सोडवता, सपोज तुम्ही 1857 चा उठाव केला किंवा काँग्रेसचे अधिवेशन केले. त्याच्यावर पी-वाय-क्यूचं जे बुक आहे त्याच्यामध्ये जाऊन 1857 आलेले प्रश्न बघितले, तुम्हाला ते प्रश्न सुटायला लागतात. ठीक आहे आणि त्याच्यामुळे कॉन्फिडन्स बिल्ड व्हायला लागतो. तुम्ही ही स्ट्रॅटेजी करा. कोणत्याही जे मार्केटमध्ये चाललेलं जे वातावरण आहे, हे करा, ते करा, त्याच्या मागे लागू नका. स्टिक राहा. कॉम्पिटिशन टफ आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. एम-पी-एस-सीच्या जुना मुलांशी तुम्हाला कॉम्पिटिशन करायची. पण पहिला अटेम्प्ट हा सगळ्यात बेस्ट अटेम्प्ट असतो. किंवा तुम्ही सरळ सेवा करताना अचानक एम-पी-एस-सीमध्ये आले, तर तुम्ही बेस्ट द्या पहिल्या अटेम्प्टमध्ये. तुमचा जो तिकडे सरळ सेवेला मॅथ रिझनिंगचा अभ्यास झालेला आहे, तुमचा मराठी इंग्लिशचा अभ्यास झाला आहे, तर तुम्हाला मुख्यला काम आहे. जी-एसचा तिथं थोडाफार अभ्यास झालेला असेल, त्याला फक्त तुम्ही इथं बेस्ट करायचं आहे. ठीक आहे, तुम्ही अशा पद्धतीने जर केलं, ह्या प्रॉपर स्ट्रॅटेजीने गेले, प्रत्येक विषयासाठी एक पुस्तक वाचायचं आहे. मला पी-वाय-क्यू कोणत्या-कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले गेले, त्या पी-वाय-क्यू आता तुम्हाला मनात हा प्रश्न येईल, हे प्रश्नपत्रिका मला भेटतील कुठं? तुम्ही स्वाध्याय अकॅडमीचं ॲप दिलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तिथं जाऊन पी-वाय-क्यूचा सेक्शन आहे. तिथं जाऊन सर्व प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता. विथ आन्सर की टाकलेले आहे, सर्व क्वेश्चन पेपर टाकलेले आहे. ठीक आहे, 2018 पासूनच्या पुढच्या. तुम्हाला गट क आणि गट ब च्या त्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करा. ठीक आहे. तर बघा आणि जर तुम्हाला जर बॅच करायची असेल, तर आमची एक बॅच आहे मित्रांनो. ही आमची बॅच आहे बघा. स्कोर बूस्टर बॅच. ओके. त्यामध्ये आम्ही प्रत्येक विषयाचे जे तुम्हाला मी म्हटलो ना, आय-एम-पी टॉपिक्सचं जे म्हटलो ना, ते प्रत्येक विषयाचे आम्ही इथं रिव्हिजन जे म्हटलेलं आहे ना, हे प्रत्येक विषयाचे 5 ते 6 तासामध्ये ज्या टॉपिकवर आयोगाने मागच्या 2018 पासून मागच्या 10 ते 15 पेपर्समध्ये ज्या टॉपिकवर वारंवार प्रश्न विचारलेले किंवा ज्याच्यावर प्रश्न आलेले, ते सर्व टॉपिक तुम्हाला शॉर्टमध्ये कव्हर करून देणार आहे. एक विषय 6 ते 7 तास किंवा 5 तासच कव्हर होईल. म्हणजे पॉलिटिसाठी 6 तास किंवा हिस्ट्रीसाठी 6-7 तास, विज्ञानासाठी असे सर्व आम्ही कमीत कमी वेळेत तुम्हाला रिव्हिजनसाठी व्हिडिओ ह्या बॅचमध्ये अवेलेबल करू. याच्यावर आम्ही टेस्ट सीरीज पण घेणार आहे. टेस्ट सीरीजने काय होईल, तुम्हाला प्रश्न सोडवायची, एम-पी-एस-सीच्या पॅटर्नचे प्रश्न सोडवायची प्रॅक्टिस होईल. 12 टेस्ट घेणार आहे यामध्ये. ह्या टेस्ट अशा असतील का पूर्ण सिलेबस कव्हर करणाऱ्या टेस्ट असतील. इतिहासाचा पूर्ण सिलेबस, पॉलिटीचा पूर्ण सिलेबस, जिओग्राफीचा पूर्ण सिलेबस. अशा पद्धतीच्या ह्या टेस्ट डिझाइन केल्या जातील. हे स्वतः कोण घेणार हे दशरथ सर जे आहे मार्गदर्शक, यांनी स्वतः एम-पी-एस-सी कंबाईनचे 5 मुख्य म्हणजे 5 पूर्वपरीक्षा पास झालेले 5 मुख्य दिलेले आहेत त्यांनी. राज्यसेवेच्या 4 मुख्य दिलेल्या आणि यू-पी-एस-सीच्या पण 5 मुख्य दिलेल्या. ज्या व्यक्तीने ऑलरेडी एक्झाम क्रॅक केली, तो व्यक्ती हे सर्व डिझाइन करणार. त्याच्यामुळे तुम्ही एकदा आहे ना, हे बघा याचे डेमो लेक्चर बघा. तुम्हाला डेमो लेक्चर बघितल्या कळेल की अरे ह्या टॉपिकला वाचायला मला समजायला 1-2 तास लागले होते. 5-6 मिनिटांमध्ये ह्या व्यक्तीने समजून सांगितलं. एकदा ते व्हिडिओ बघा. डेमो व्हिडिओ 5-6 टाकलेले आहे पॉलिटीचे.
5 म्हणजे विदिन 30 ते 40 मिनिटामध्ये 6 ते 7 टॉपिक कव्हर केले. ज्याच्यावर 5 ते 6 प्रश्न तुम्हाला दिसतील परीक्षेमध्ये. हे महत्त्वाचे टॉपिक आहे आयोगाच्या दृष्टीने. ओके. तुम्ही ते बघा, डेमो बघितलं तुम्हाला कळेल का त्या बॅचची क्वालिटी काय आहे? काय बनवलेलं आहे? ते बघा. नाहीतर मी तुम्हाला सांगितलेलं आहे स्वतः अभ्यास कसा करायचा हे करू शकता. ही बॅच तुम्हाला स्वाध्याय अकॅडमीच्या ॲपची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तिथून ते ॲप डाउनलोड करा बाळांनो. तुम्ही एकदा डाउनलोड केल्यानंतर पहिलीच बॅच आहे स्कोर बूस्टर बॅच. ती बॅच जॉइन करा. त्याच्यामधले डेमो व्हिडिओ बघा. ₹999 ला आहे बॅच फक्त. किती? ₹999 ला सर्व देतोय. सर्व विषयांची रिव्हिजन, टेस्ट सीरीज. तुम्ही आम्हाला कॉल करू शकता, विचारू शकता कोणत्या विषयासाठी कसं वाचू, कोणते टॉपिक वाचू, ही सर्व गाईडन्स आम्ही तुम्हाला करतो. ओके. तर बघा, तुम्हाला जर काही अडचण आली तर आमचा नंबर आहे 95 55 22 15 84. ह्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. जी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगितलेली ती प्रॉपर फॉलो करा. अजिबात मनामध्ये अशी भीती ठेवू नका किंवा मनात अशी शंका ठेवू नका, की पहिलाच अटेम्प्ट आहे, मी असाच जाऊन टाईमपास देऊन येईल. किंवा तुम्ही काही मुलं जॉब करत असतील तुमच्यामधले, ज्यांना कमी टाईम मिळतोय त्यांच्यासाठी ही बॅच तर संजीवनी ठरणार आहे. किंवा तुम्ही गृहिणी असाल, घरी काम करता-करता, घर सांभाळता-सांभाळता अभ्यास करताय, तर तुमच्यासाठी पण ह्या अशा बॅच आहे ना, ह्या मार्गदर्शक ठरतात. ओके. एकदा विश्वास ठेवा, अभ्यास करा व्यवस्थित. काही अडचण आली तर आमच्या नंबरवर कॉल करा 95 55 22 15 84. तुमच्या सर्व शंकांचे आम्ही व्यवस्थित उत्तर देऊ. स्वतः दशरथ सर पण तुमच्याशी बोलतील. काही अडचण असल्या अभ्यासाविषयीची. ओके. चला, आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो.